हॅलो गाईज, आय एम दर्शन. ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला विषय आहे मटेरियल कॉस्ट. मटेरियल कॉस्टची आपण व्याख्या समजून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण डायरेक्ट मटेरियल्स आणि इनडायरेक्ट मटेरियल्ससुद्धा शिकणार आहोत. मग मटेरियल कॉस्ट यावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होईल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आपला व्हिडिओ. The general meaning of material is all commodities or physical objects used to make the final product. It may be direct or indirect. बघा, मटेरियल कशाला म्हणायचं तर एखादी वस्तू तयार करण्यासाठी, एखादं फायनल प्रोडक्ट तयार करण्यासाठी त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं, म्हणजे ज्या वस्तू लागतं, जो कच्चा माल असतो त्याला आपण मटेरियल असं म्हणू शकतो. इट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. मग तो प्रत्यक्ष असू शकतो किंवा अप्रत्यक्षसुद्धा असू शकतो. मग पहिलं बघा, डायरेक्ट मटेरियल्स. मग डायरेक्ट मटेरियल्स कशाला म्हणायचं? मटेरियल्स कॉस्ट ऑफ विच कॅन बी डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू द एंड प्रोडक्ट फॉर विच इट इज बीइंग यूज्ड इन ॲन इकॉनॉमिकली फिजिबल वे. एखादी वस्तू तयार करायची आहे आणि तिच्यासाठी ती वस्तू फायनल होईपर्यंत ज्या मटेरियल्सची आपल्याला त्या वस्तूसाठी गरज पडते त्या मटेरियल्सला आपण डायरेक्ट मटेरियल्स म्हणू शकतो. म्हणजे ते मटेरियल त्या मटेरियलशिवाय ती वस्तू तयार होऊ शकत नाही असं जे मटेरियल असतं त्याला आपण डायरेक्ट मटेरियल्स असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं आहे इनडायरेक्ट मटेरियल्स. द मटेरियल्स विच आर नॉट डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू अ पर्टिक्युलर फायनल प्रोडक्ट. जी आपण वस्तू तयार करत आहोत ती फायनल होईपर्यंत त्या वस्तूमध्ये ज्या मटेरियलचा त्या वस्तूशी डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष संबंध येत नाही, त्या वस्तूचा त्या कच्च्या मालाशी अप्रत्यक्ष संबंध येतो, असा जो माल असतो त्याला आपण इनडायरेक्ट मटेरियल्स म्हणू शकतो. डायरेक्ट मटेरियल्स कन्स्टिट्यूट अ सिग्निफिकंट पार्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोडक्शन ऑफ अ गुड्स. मग एखादं आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, एखाद्या गुड्सचं प्रोडक्शन करायचं आहे, त्याच्याशी डायरेक्ट रिलेशन ज्या मटेरियल्सशी येतं त्याला आपण डायरेक्ट मटेरियल्स असं म्हणू शकतो. बीइंग ॲन इनपुट अँड अ सिग्निफिकंट कॉस्ट एलिमेंट इट रिक्वायर्स ॲडिक्वेट मॅनेजमेंट अटेन्शन. बघा, इथूनच आपण हा जो डायरेक्ट मटेरियल असतं तो आपलं इनपुट असतं आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आपण आउटपुट मिळवत असतो. मग हे जे इनपुट असतं त्याची जी कॉस्ट असते ती कॉस्ट ही महत्त्वपूर्ण घटक असतो आपला. मग याचं व्यवस्थापन करणं हे आपल्याला गरजेचं असतं. याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणं हे आपली महत्त्वाची जबाबदारी असते. कॉस्ट कंट्रोल स्टार्ट्स फ्रॉम हेअर. मग इथूनच आपल्या कॉस्ट म्हणजे खर्च नियंत्रणावर सुरुवात होते, खर्च नियंत्रणाची सुरुवात होऊ शकते. अँड फॉर दिस पर्पज इट इज नेसेसरी दॅट द प्रिन्सिपल ऑफ 3 इज इकॉनॉमी, इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला इकॉनॉमी, इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस या तिन्ही गोष्टींची गरज असते. दॅट इज इकॉनॉमी इन प्रोक्युरमेंट. मग इकॉनॉमी कशासाठी? तर इकॉनॉमी ही प्रोक्युरमेंटसाठी असते. इफिशियन्सी इन हँडलिंग अँड प्रोसेसिंग. मग आपण वस्तूची हाताळणी करत असतो किंवा तिच्यावर प्रक्रिया करत असतो तेव्हा त्यामध्ये इफिशियन्सी असायला हवी. द मटेरियल अँड इफेक्टिव्हनेस इन प्रोड्युसिंग डिझायर्ड आउटपुट ॲज पर द स्टँडर्ड. मग आपण जे आउटपुट प्रोड्यूस करत आहोत ते आउटपुट इफेक्टिव्ह असलं पाहिजे, याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. इज ऑल्सो अप्लाइड फॉर दिस कॉस्ट इलिमेंट. मग या सगळ्यांचं या तिन्ही गोष्टी कॉस्ट इलिमेंटवर अप्लाय होऊ शकतात. इम्पॉर्टन्स ऑफ प्रॉपर रेकॉर्डिंग अँड कंट्रोल ऑफ मटेरियल आर ॲज फॉलोज. मग आपण जे मटेरियल वापरत असतो त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग केलं पाहिजे आणि मटेरियल कॉस्टवर कंट्रोल आणलं पाहिजे. हे कशासाठी आणलं पाहिजे तर त्याच्यापासून खालील प्रकारचे फायदे आपल्याला होऊ शकतात. पहिला फायदा बघा, क्वालिटी ऑफ फायनल प्रोडक्ट. द क्वालिटी ऑफ आउटपुट डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ इनपुट्स. जर आपण चांगल्या प्रतीचा कच्चा माल जर आपल्या वस्तू तयार करण्यासाठी आणला तर आपण ती वस्तूसुद्धा चांगल्या प्रतीची तयार करू शकतो. म्हणजे तिच्यासाठी जो कच्चा माल लागतो तो आपण चांगला असेल तरच ती वस्तू चांगली होऊ शकते. त्यानंतर दुसरा फायदा आहे प्राईस ऑफ द फायनल प्रोडक्ट.
मग materials constitute a significant part of any product and the cost of final product is directly related with cost of materials used to produce the product. आपण जे प्रोडक्टचं प्रोडक्शन तयार करत आहोत ते कोणत्या मटेरियलपासून होतं, ते मटेरियल आणण्यासाठी आपल्याला जी कॉस्ट लागते तिच्यावरूनच आपण झालेल्या फायनल प्रोडक्टची आपण किंमत ठरवू शकतो. म्हणजे झालेल्या फायनल प्रोडक्टची किंमत ही मटेरियल कॉस्टवर आधारित राहू शकते, म्हणून हा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यानंतर प्रोडक्शन कंटिन्युटी. मग प्रोडक्शन कंटिन्युटी ठेवण्यासाठी म्हणजे उत्पादन सतत चालू ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. The production process should run smoothly and should not be paused for the want of materials. To avoid production interruptions, an adequate level of stock of materials should be maintained. आपली उत्पादन प्रक्रिया सतत चालू ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेसा माल म्हणजे मटेरियल्स असणं आवश्यक असतं, त्याचा स्टॉक असणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे आपल्या प्रोडक्शनमध्ये इंटरप्शन्स येणार नाही. म्हणजे आपल्या प्रोडक्शनमध्ये कधीही कमी पडणार नाही, आपलं प्रोडक्शन थांबणार नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे कच्चा माल उपलब्ध असायला हवा. त्यानंतर कॉस्ट ऑफ स्टॉक होल्डिंग अँड स्टॉक आउट. An entity has to incur stock holding cost in the form of interest and or opportunity cost for the fund used. Stock handling losses like evaporation, obsolescence, etc. under stocking causes in loss of revenue due to stock out and breach of commitment. मग आपण जेव्हा त्या मालावर प्रक्रिया करत असतो तेव्हा त्या माल जेव्हा आपण हाताळत असतो किंवा प्रक्रिया करत असतो तेव्हा किंवा आपला जर स्टॉक आपण साठवून ठेवला असेल आणि त्या स्टॉकची कधीतरी बाष्पीभवन सुद्धा होऊ शकते. समजा पेट्रोल असेल तर पेट्रोलचं बाष्पीभवन होऊ शकतं, म्हणजे त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, क्वांटिटी कमी होऊ शकते. असंच एखादं केमिकल असेल त्याचंसुद्धा बाष्पीभवन होऊ शकतं आणि त्याची क्वांटिटी कमी होऊ शकते. धान्य असतील तर त्यांनासुद्धा किडे उंदरं यांच्यापासून धोका असतो आणि त्याची क्वांटिटी कमी होऊ शकते. म्हणून स्टॉक किती ठेवायचा हे आपण ठरवलं पाहिजे. त्यानंतर वेस्टेज अँड अदर लॉसेस. मग काही वेस्टेज होऊ शकतं किंवा काही लॉस होऊ शकतात. व्हाईल हँडलिंग अँड प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स सम वेस्टेज अँड लॉस अराईज बेस्ड ऑन नेचर ऑफ मटेरियल अँड प्रोसेस. दीज आर क्लासिफाईड ॲज नॉर्मल अँड ॲबनॉर्मल फॉर एफिशियंट युटिलायझेशन अँड कंट्रोल. मग आपण जेव्हा वस्तूवर प्रक्रिया करत असतो तेव्हा ती वस्तू हाताळताना किंवा ती प्रक्रिया करत असताना काही सांडलवण होऊ शकते, तेव्हा त्या मटेरियलचा लॉस होऊ शकतो. म्हणजे ते मटेरियल कमी होऊ शकतं किंवा काही मटेरियल आपल्या चुकीच्या कुशलतेने काम न केल्यामुळे काही मटेरियल वेस्ट जातं. त्याच्यामुळे मटेरियल कसं वापरायचं हे आपण याच्यामध्ये मटेरियल कॉस्ट नियंत्रण करू शकतो. त्यानंतर रेग्युलर इन्फॉर्मेशन अबाउट रिसोर्सेस. मग आपण आपल्याला जे माल पुरवतात किंवा आपली जी संस्था आहे त्यांना आपण आपल्याकडे किती मटेरियल आहे याची माहिती रेग्युलर दिली पाहिजे. अ रेग्युलर अँड अपडेटेड इन्फॉर्मेशन ऑन अवेलेबिलिटी अँड युटिलायझेशन ऑफ मटेरियल्स आर नेसेसरी फॉर द एंटिटी फॉर टाइमली अँड इन्फॉर्म डिसिजन मेकिंग. आपल्या व्यवसाय संस्थेला भविष्याचं डिसिजन घेण्यासाठी आपण त्यांना आधीच सांगितले पाहिजे की आपल्याकडे मटेरियलचा किती साठा शिल्लक आहे आणि त्यावरून ते भविष्याचं डिसिजन घेऊ शकतील. मित्रांनो, आय होप तुम्हाला मटेरियल कॉस्ट ही संकल्पना समजली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.